वाल्मिक कराड हा 11 दिवस कुठं होता याची माहिती आता सीआयडीच्या तपासात समोर आली आहे। वाल्मिक कराडची आज सीआयडीनं कसून चौकशी केली आहे। यामध्ये अनेक खुलासे समोर येत आहेत। वाल्मिक कराड हा सुरुवातीला उज्जैनला गेला आणि त्यानंतर तो गोव्यामध्ये गेला होता। गोव्यातून तो पुण्यात आला आणि पुण्यात येऊन तो सरेंडर झालाय। वाल्मिक आणि इतर आरोपींचे राज्यातल्या वेगवेगळ्या शहरांमध्ये बँक अकाउंट्स आणि मालमत्ता असल्याचे चौकशीत समोर आलंय। 9 डिसेंबरला सरपंच संतोष देशमुखांची हत्या झाली। 10 डिसेंबरला वाल्मिक कराडवर केसमध्ये खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला। 10 डिसेंबरलाच गुन्हा दाखल झाल्यानंतर सोशल मीडियाचा फोटो अपलोड करण्यात आलाय। 10 डिसेंबरलाच खंडणीचा गुन्हा दाखल झाला, त्यावेळी कराड सोबत पोलीस अंगरक्षक होते। 15 डिसेंबरला वाल्मिक कराडचे फेसबुक अकाउंटवर दररोज पोस्ट अपलोड होत होती। 11 डिसेंबरला उज्जैन महाकाल ज्योतिर्लिंग दर्शनाचे फोटो फेसबुकवर अपलोड करण्यात आले। वाल्मिक सोबत उज्जैनला पोलीस अंगरक्षक देखील सोबत होते। 11 ते 30 डिसेंबर उज्जैन नंतर गोव्यात मुक्काम, त्यानंतर पुण्यात येऊन सीआयडी कडे सरेंडर।